तो काय कुठलीही टीम तुझे फुल झाले ह्या मला सांगू नको. दर वर्षाला महेर 11 टेम्पलला तुझ्या ग्राउंडवरती ही एक टीम फिक्सच ठेव. कारण एवढी चांगले टुर्नामेंट आमच्या तालुक्यामध्ये A1ची आहे आणि आमची सुद्धा एक टुर्नामेंट चांगली होतो. पण आमची आणि A1ची टुर्नामेंटसारखी माणगाव तालुक्यामध्ये दुसरी टुर्नामेंट होत नाही. आणि त्याच्यानंतर मी एकच गोष्ट सांगेन, जे पण माझे मित्र आहेत गल्फला क्रिकेट बघणारे, काय महेर 11चा 11वा खेळाडू पण महेर 11साठी तो तारा आणि सितारा आहे. तर त्यांच्याबद्दल काही खोटा बोलाय पहिले तुम्हाला ही आठवण घ्यावं लागेल का तुम्ही महेर 11च्या प्लेयरला नाही, तुम्ही मुशीर खानदेशीला बोलतो. मग कुठलीही गोष्ट करायच्या अगोदर तुम्ही त्याचा विचार करा. आणि मी A1 निजामपूरला हार्दिक अभिनंदन देतो का त्यांनी एवढा मोठा प्रोग्राम इथं ठेवला आहे आणि दरवर्षी त्यांचा हा 27वं वर्ष आहे. आणि माझी मनापासून इच्छा आहे का त्यांचा हा गोल्डन ज्युबली पण झाला पाहिजे. त्यांचे 50 वर्ष पण पुरे होतील. थँक धन्यवाद. तुमच्या टीमला खूप साऱ्या शुभेच्छा असणार आहेत आणि अ, मला असंही ऐकू आलंय की कुवेतमध्ये सुद्धा A1 ची टीम आहे. म्हणजे जे निजामपूर वासीय कुवेतमध्ये गेलेले आहेत त्यांनी कुवेतमध्ये सुद्धा A1 ची टीम बनवलेली आहे. म्हणजे निजामपूरचं क्रिकेट हे लोक कुवेतमध्ये गल्फ कंट्रीमध्ये सध्या जगतायत. त्यामुळे जेवढे काही कुवेतवासी असतील, दुबईवासी असतील, त्या सगळ्या निजामपूरकरांचं, माणगावकरांचं, रायगडकरांचं देखील आम्ही हार्दिक असं स्वागत करू या A1च्या स्पर्धेमध्ये. सुस्वागतम, सुस्वागतम, सुस्वागतम. आलेल्या तमाम क्रिकेट रसिकांचं रायगड जिल्ह्यातील मानाची आणि प्रतिष्ठेची A1 ट्रॉफी आणि या A1 निजामपूरच्या A1 आयोजनामध्ये आपल्या सगळ्यांचं हार्दिक असं स्वागत असणार आहे. आजच्या दिवसातील दुसरा दिवस आणि दुसऱ्या दिवसातील गावनिहाय क्रिकेटमध्ये एक महत्त्वाचा सामना वहूर संघ पाहायला मिळतोय. रोहिना रुहिना 11 वहूर आणि त्यांच्या विरोधात जर पाहिलं तर अल्ताफ 11 नडगाव यांच्यातील मॅच सुरू आहे.
वेगवान चेंडू, भन्नाट वेग या ठिकाणी पाहायला मिळाला. आता ही लढत पाहण्यासारखी असणार आहे. महाड तालुक्यातील दोन बलाढ्य संघ आज मात्र माणगाव तालुक्यातील निजामपूरमधील मानाच्या A1 ट्रॉफीमध्ये एकमेकांच्या विरोधात उभे ठाकलेले आहेत. 6 धावा धावफलकावर आहेत. पाहते जर पाहिलं तर याच षटकात दोन महत्वपूर्ण विकेटही घेतलेल्या आहेत. विशेष म्हणजे या ठिकाणी योगेश आणि तेजस हे दोन महत्वाचे फलंदाज बाद केलेले आहेत. काही वेग पाहायला मिळाला. बॉल हवेत आहे. थडब्यांच्या दिशेने निघालाय. पाहूया. रेस लागली आणि रेस जिंकली मात्र फिल्डरने, कारण बॉलला अडवले त्या ठिकाणी आणि तोपर्यंत 3 धावा पूर्ण केल्या गेलेल्या आहेत. अंतिम 2 मॅच आहेत. पहा, A1च्या स्पर्धेचं हेच वैशिष्ट्य आहे. A1च्या स्पर्धेला एवढ्या वर्षाचं यश मिळालंय म्हणजे त्यांची जी टीम आहे काम करणारी, आणि विशेष म्हणजे मी नेहमी सांगतो, एखादी स्पर्धा यशस्वी होते आयोजनामध्ये ज्या वेळेला क्रिकेटपटू असतात ते आयोजन यशस्वी होतं, कारण क्रिकेटपटूंना छोट्या छोट्या गोष्टींची माहिती असते. आणि इकडे जर पाहिलं तर A1च्या स्पर्धेच्या बाबतीत ते पाहायला मिळतं. आणि विशेष म्हणजे A1च्या स्पर्धेचं आणखी एक वैशिष्ट्य पहा, ही स्पर्धा सर्वांच्यासाठी असते, म्हणजे सर्व पक्षीय या ठिकाणी मित्रपरिवार देखील आहेत आणि असं कोणत्याही एक नाही तर सगळ्यांना मिळून मिसळून केली गेलेली ही स्पर्धा आहे. त्यामुळे या स्पर्धेचं आणखीन एक वैशिष्ट्य आहे. धावसंख्या जर पाहिली तर आता 9 झाली आहे. स्ट्राईकवर जर पाहिलं तर आता फलंदाज आपल्याला पाहायला मिळत आहेत. विजय आणि जोडीला जर पाहिलं तर परेश स्ट्राईकला आणि जोडीला त्यांच्या विजय आहेत. पाहूया परेश कशा प्रकारची कामगिरी करतील. परंतु आता आले सौथ पटेल, ज्यांनी मागील मॅच मध्ये 2 षटकात केवळ 3 धावा दिल्या होत्या. असा रायगड जिल्ह्यातील एक मातब्बर खेळाडू ज्यांच्या नावाची चर्चा आता सध्या आखाती देशात सुद्धा आहे, सौथ पटेल. बहूर एक्सप्रेस या नावाने देखील ओळखला जातो. त्यामुळे हे षटक कसं खेळलं जाईल, 4 षटकांच्या मॅच आहेत. परंतु आता पहा, एकन एक बॉल खूप महत्वाचा असणार आहे. प्रेक्षकांची गर्दी आजही झाली आणि उद्याही होईल. यावेळेला खूप टप्प्याचा बॉल होता, थोडासा बॅकफुटला गेले, कव्हर्सला ढकलण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी राहिला. फिल्डर आले, चेंडूची फेकी करतायत. एक धाव तिकडे मिळणार आहे. धावसंख्या 1 ने पुढे जाते, ती म्हणजे 10 धावांवर हा धावफलक जाताना पाहायला मिळेल. पाहूयात कशा प्रकारची कामगिरी इकडे केली जाईल. गावाचं क्रिकेट आहे, गावासाठी खेळलं जाणारं क्रिकेट आहे, गावाच्या नावासाठी खेळलं जाणारं क्रिकेट आहे, गावाच्या प्रतिष्ठेसाठी खेळलं जाणार आहे आणि अख्खं गाव मात्र वाट पाहत असतं कशा प्रकारे आपल्या गावातील मुले खेळतील या ठिकाणी. यावेळेला वा, अगदी वेगळाच फटका या ठिकाणी खेळताना पाहायला मिळाले. शफल झाले, मागे आले आणि बॉलला आणखी मागे पाठवलं. 4 4 4 4 4 धावांसाठी स्ट्रोक खेळलाय. जबरदस्त स्ट्रोक या ठिकाणी येताना पाहायला मिळाला. थोड्या वेळासाठी फरदीन काजीची आठवण झाली आणि कदाचित उद्या फरदीन काजी सुद्धा इकडे खेळायला पाहायला मिळू शकतो. यावेळेला वेगळा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न, बॉल निघालाय सीमारेषेच्या दिशेने. वा, धावांचा मात्र ओघ सुरू झालाय आणि धावसंख्या जर पाहिली तर या ठिकाणी 4 ने पुढे जात असताना पाहायला मिळते. बॅक टू बॅक 2-4 मात्र या ठिकाणी विजय यांच्या बॅटमधून येत आहेत. 18 धावा धावफलकावर पाहायला मिळत आहेत. विजय मांडे, पाहूया विजय मांडे एका बाजूला, दुसऱ्या बाजूला जर पाहिलं तर परेश परेश कलमटकर यांना देखील आपण पाहतोय. आणि दुसऱ्या बाजूला सौथ पटेल सारख्या गोलंदाजाच्या विरुद्ध या धावा आल्यात, हे खूप महत्वाचं आहे. आणि पाहूया कशा प्रकारची कामगिरी आता यानंतर होईल. पहिली गोष्ट, कोणीही जर मैदानात येईल आणि ही मैदानाच्या चारी बाजूने जर हे रंगीबिरंगी रंगाचे झेंडे हे पाहून मन वेगळ्याच पाहायला मिळतं. त्याचबरोबर मैदानावरची हिरवळ म्हणजे लेदर प्लॉट सोडून इतर कुठल्याही ठिकाणी तुम्हाला या फेब्रुवारी महिन्यामध्ये अशा प्रकारची हिरवळ क्वचितच पाहायला मिळेल. वा, आणखीन एक जबरदस्त फटका या ठिकाणी खेळताना पाहायला मिळाले. सफल झाले. बॉलला जर पाहिलं तर पाठवलं पाठीमागच्या बाजूला. 4 4 4 4 4 धावांसाठी. मी तर म्हणेल या फलंदाजाचं विजयचं कौतुक व्हायलाच पाहिजे. 3 चौकार खेळलेत लगातारचे, लगातार 3 चौकार. आणि कुणाविरुद्ध खेळलेले आहेत? सौथ सारख्या गोलंदाजाच्या विरुद्ध ते खेळलेले आहेत. म्हणून तर म्हटलं जातं ना, या क्रिकेटच्या खेळात वेळ बदलायला वेळ लागत नाही. आणि A1 निजामपूर ही एक अशी ट्रॉफी आहे की पाहण्यासाठी प्रेक्षक आतुर असतात. पहा, आता मात्र प्रेक्षकांची संख्या वाढलेली आहे. अंतिम टप्पा मात्र या ठिकाणी दिवसाचा येऊ लागलाय, कारण यानंतर आणखी एक मॅच होणार आहे. परंतु सौथला देखील कमबॅक करावं लागेल. माझ्याही नावाची चर्चा का होते
बॉलच्या स्वरूपात दाखवावं लागेल, वेगाच्या स्वरूपात दाखवावं लागेल. हो 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 हो, ते आता दाखवलंय. हो, तुमच्या हातात बॅट आहे तर माझ्याही हातात बॉल आहे आणि तुम्ही मला टोलावणार तर मी तुम्हाला रोखणार. इमाद तार्लेकर यांच्याकडून विशेष पुरस्कार या ठिकाणी बॅटरसाठी दिला जातोय. आता मात्र दोघांमधील चांगला संघर्ष या ठिकाणी रंगताना पाहायला मिळेल. 100 रुपयाचा पुरस्कार इमाद तार्लेकर यांच्याकडून होता. यावेळेला पुढे सरसावा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न या ठिकाणी होताना पाहायला मिळेल. चांगला चेंडू पाहायला मिळाला. 3 बॉलवर चौकार आले खरे, परंतु त्यानंतर चौथ देखील दाखवतायत. मी देखील इकडे का आलोय. 22 वर धावसंख्या पाहायला मिळाली आणि 3 चौकार आले खरे, शेवटचे 2 बॉल आले डॉट. धावसंख्या या षटकात आली ती 13. 2 षटकांचा खेळ संपतोय. धावसंख्या झाली 22. अजूनही 2 षटकं बाकी आहेत. उद्या मात्र शेवटचा दिवस आहे आणि उद्या ही स्पर्धा अगदी लवकर आणि वेळेतच सुरू होणार आहे, याची नोंद सगळ्यांनी घ्यायची आहे. विविध गावांमधील क्रिकेट आपण कित्येक वर्ष पाहतो. या परिसराला क्रिकेटची परंपरा आहे. म्हणजे कोकणात असंच आहे. एकदा का भात शेती भात कापणी झाली आणि बऱ्याच ठिकाणी जर पाहिलं तर शेतामध्ये पाणी सुद्धा आपल्याला पाहायला मिळतं. ते कमी झालं. मैदानं बनली जातात. शेतीचं रूपांतर मैदानांमध्ये होताना पाहायला मिळतं आणि कोकणामध्ये 90% मैदानं तरी शेतामध्येच बनवली जातात. परंतु त्याचीही एक वेगळीच मजा आहे. काही ठिकाणी अशी वर खाली म्हणजे काही काही ठिकाणी तर बॅट्समन सुद्धा दिसत नाही आणि फिल्डर असा वरती उभा असतो. काही ठिकाणी म्हणजे अशाही मध्ये तुम्ही खेळला असाल आणि आम्ही खेळलेलो आहे. त्यामुळे कोकणातील क्रिकेटला एक वेगळा दर्जा आहे. परंतु जीवापाड प्रेम करणारे मात्र कोकणात तुम्हाला पाहायला मिळतात. क्रिकेट मात्र तुम्हाला क्रिकेट प्रेम आणि क्रिकेट वेड काय पाहिजे असेल ना, तर तुम्हाला कोकणात यावं लागेल. जीवापाड जपलं जातं या क्रिकेटच्या खेळाला आणि कोकणातील एक मोठी स्पर्धा सध्या आपण पाहतोय. यावेळेला फुलटॉस बॉल समोरच्या दिशेने खेळले. बॉल अडवण्याचा प्रयत्न. बॉल सीमारेषा पार जातोय. 6 6 6 6 षटकार. इकडे जर पाहिलं तर बॅटर आता कमबॅक पहा. सुरुवातीला जर पाहिलं तर धावा थोड्याशा नियंत्रित होत्या, त्यानंतर धावा येऊ लागलेल्या आहेत आणि आता जर पाहिलं तर या ठिकाणी परेश यांच्या बॅटमधून हा 6 फुलटॉस बॉल. या बॉलला जर पाहिलं तर समोरच्या दिशेने खेळणं तेवढं सोपं नव्हतं, परंतु त्यांनी ते शक्य केलेलं आहे. प्रेक्षकांची गर्दी लहानांपासून मोठ्यांपर्यंत. माझ्या मते लहानांमध्ये तर खूप काही चर्चा सातत्याने रंगतात. कधी येणार A1 ट्रॉफी आणि कधी आम्ही या ठिकाणी जी काही भूमिका आम्हाला मिळेल A1च्या माध्यमातून ती हे सगळे छोटे छोटे कार्यकर्ते ते देखील करतायत. फुलटॉस खराब बॉल होता, त्याच्यावर आक्रमण करण्याचा प्रयत्न. फटका फसलाय. बॉल हवेत. कॅचही सुटलेली आहे. एकाच बॉलवर काय काय घडलंय पहा. फुलटॉस बॉल सगळ्यांनाच वाटलं असेल अरे सिक्स का नाही गेला. बॅट हातात फिरली. सगळ्यांना वाटलं सोपी कॅच आहे, परंतु कॅचही नाही झाली. बॉलरही चुकला, बॅट्समनही चुकला आणि फिल्डरही चुकला, परंतु आमचा स्कोरर नाही चुकला. त्याने एक धाव लिहिली. परतीन परदेशी आमच्या बरोबर जोडले गेलेले आहेत. धावसंख्या 1 ने पुढे जात असताना पाहायला मिळते. 29 धावा धावफलकावर पाहायला मिळत आहेत. या सगळ्या आठवणी आहेत त्या आम्ही वर्षभर जपत असतो. ज्या काही 2 दिवसात मिळतील, तुमचं जे काही प्रेम असेल, त्या ठिकाणचा खेळ असेल, हा लक्षात राहण्यासारखा असतो. आणि गेल्याही वर्षी जर पाहिलं तर खूप दर्जेदार क्रिकेट या ठिकाणी आम्हाला पाहायला मिळालं. व्यावसायिक संघाला पराभूत करण्याचं काम माणगावच्या संघाने केलं होतं गेल्या वेळेला आणि त्याच्या अगोदरच्या वर्षी रोड संघाने मात्र व्यावसायिक संघाला दिलेली टक्कर देखील आपल्याला पाहायला मिळाली होती. अशा खूप साऱ्या आठवणी या स्पर्धेच्या आहेत आणि म्हणूनच ही स्पर्धा देखील तेवढीच महत्त्वाची आहे. या वेळेला मात्र फटका पहा. आता तिकडे क्षेत्ररक्षक तैनात करण्यात आलेला आहे. म्हणजे या फलंदाजाची स्ट्रेंथ पाहून तिकडे फिल्डर उभा केला खरा, परंतु 2 धावा नाही रोखू शकले. इकडे कौतुक करावं लागेल फलंदाज विजयचं. विजयसाठी तुमच्यासाठी खास रणनीती बनवावी लागली. तिकडे फिल्डर ठेवावा लागला, कारण 360 बॅटिंग होत होती. सफल होऊन कधी पाठीमागे स्कूप करत होते. रिव्हर्सचे फटके देखील खूप चांगल्या पद्धतीने त्या ठिकाणी त्यांनी खेळले आणि प्रतिस्पर्ध्यांना दखल घ्यायला लावली. धावसंख्या जर पाहिली तर तिसरं षटक सुरू असताना 31 धावा. निजामपूरमध्ये सगळ्यांचं हार्दिक स्वागत असेल. यावेळेला थोडंसं शफल होऊन खेळायचं होतं. स्क्वेअर लेग फाईन लेगला, परंतु यशस्वी नाही झाले. एक धाव तिकडे घेतली गेली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होतोय का? हो, प्रयत्न झाला आणि 2 धावा सुद्धा झाल्याच. नडगाव विरुद्ध जर पाहिलं तर मॅच या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. वहूर, रोहिना, वहूर आणि त्यांच्या विरुद्ध जर पाहिलं तर अल्ताफ 11 नडगाव. ही मॅच आपल्याला पाहायला मिळते. पहा, पहिल्या डावात संघर्ष सुरू आहे. दुसऱ्या डावात देखील संघर्ष होऊ शकतो.
महाड तालुक्यातील दोन बलाढ्य संघ एकमेकांच्या विरोधात सध्याच्या घडीला खेळताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. यावेळेला बिग हिट करण्याचा प्रयत्न नाही यशस्वी झाले. डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न, चेंडूची फेकी केली. सौचं बॅकअप चांगलं होतं परंतु रन पूर्ण केली. धावसंख्या 1 रनने पुढे जात असताना आपल्याला पाहायला मिळते. 34 धावा धावफलकावर पाहायला मिळत आहेत. A1 खेळायची, A1 पाहायची, A1 जिंकायची हे सगळ्यांचं स्वप्न असतं आणि आज मात्र ते या ठिकाणी पाहायला मिळत आहे. एक नाव मात्र नक्कीच आवर्जून आठवणीत येत आहे, ते म्हणजे बंड्या जोशी. A1 साठीचं क्रिकेट आम्ही स्वतः बरोबर खेळलंय किंवा पाहिलंय मी देखील म्हणेल. चांगला बॉल शेवटच्या क्षणी निहाळलं. बॉल आवाक्यात नाहीये, फक्त त्या ठिकाणी पंच केलं. एक धाव पूर्ण केली. दुसऱ्यासाठीचा कॉल दिला गेलाय आणि धावसंख्या 1 ने पुढे जात असताना पाहायला मिळाली. बघता बघता 3 ओव्हर संपल्या आणि 3 ओव्हर संपल्यानंतर धावसंख्या झाली आहे नडगाव संघाची 35. 1 ओव्हर बाकी. माझ्या मते या दोन्ही टीम एकाच तालुक्यातल्या असल्या कारणाने ग्रामीण क्रिकेटमध्ये एकमेकांच्या विरोधात नेहमी येत असतील. म्हणजे या हंगामात सुद्धा 3 मॅचेस झालेल्या आहेत. 2 मॅच मध्ये जर पाहिलं तर या ठिकाणी वहूर जिंकले, एका मॅच मध्ये नडगाव जिंकलेलं आहे. परंतु इकडे एक टीम 3-1 करणार की एक टीम 2-2 करणार ते आता बाकी आहे. सगळ्यात विशेष कौतुक या ठिकाणी कोणाचं करावंसं वाटतंय माहितीये? जे बाउंड्री लाईनवर जे लाईनमॅन आहेत ना, छोटे 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 ज्यांना एक एक जबाबदारी दिलेत, पहा किती आत्मीयतेने काम करतायत. त्यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या वाजूयात का? यस. कारण A1चं आयोजन यशस्वी करण्यामध्ये सगळ्यांचा वाटा आहे आणि तेवढाच या लहानग्यांचा सुद्धा आहे. आज जरी तुम्ही त्या ठिकाणी बाहेर केलेले बॉल पकडत असाल, आणत असाल, परंतु उद्या तुम्ही मैदानात खेळत असतील आणि इतर कोणी तुम्ही पाठवलेले बॉल आणत असतील, त्यामुळे तुम्हालाही खूप साऱ्या शुभेच्छा असतील. एक षटक मात्र अजूनही बाकी आहे. फहद इसाने गोलंदाजीसाठी येताना पाहायला मिळत आहेत. पाहूया किती रन येतील. माझ्या मते एक 13-14 रन जरी आल्या, कमीत कमी एक 50 धावांचं टार्गेट सुद्धा चांगलं होऊ शकतं. परंतु स्ट्रेन दोन्ही टीमची चांगली आहे. कारण ज्या पद्धतीने वहूरची बॅटिंग चांगली पाहतो, तशीच जर पाहिलं तर नडगावची बॉलिंग देखील चांगली आहे आणि स्ट्राईकवर आपल्याला पाहायला मिळतात फलंदाज परेश. एक वेगळी बॉलिंग ऍक्शन देखील पाहायला मिळते. बॉल निघालाय पॉईंटच्या दिशेने, डीपला बॉल जातोय, कव्हरचे फिल्डर येत आहेत. 1 रन मिळेल आणि स्ट्राईकवर जर पाहिलं तर पुन्हा एकदा विजय. परेश आणि विजयने चांगलीच पार्टनरशिप केली. पहिल्या षटकात 2 हादरे मिळाले होते आणि त्यातून टीमला नक्कीच या ठिकाणी सावरण्याचं काम कोणी केलं असणार आहे, तर ते मात्र परेश आणि विजय यांनी केलं. विजय मांडे आणि दुसऱ्या बाजूला जर पाहिलं तर परेश कळमटकर की जोडी मैदानाच्या आतमध्ये आहे, परंतु गोलंदाजीसाठी आपण पाहतोय पद यांना आपण पाहतोय. उद्याचा दिवस तर बऱ्याच जणांनी ठरवलं असणार आहे की उद्या कुठेही जायचं नाही. उद्या डायरेक्ट A1, डायरेक्ट निजामपूर. आपली सगळी कामे बाजूला ठेवायची. शेवटचा दिवस पाहायचा. आयकॉन पाहायचे, आयडॉल पाहायचे, सेमी पाहायची, फायनल पाहायची, हे सगळं पाहायचं उद्या. त्यामुळे उद्याचा दिवस बऱ्याच जणांनी राखीव ठेवला असेल. ऑफिसमध्ये अगोदरच सांगितलं असेल की आम्ही उद्या सुट्टी घेणार, कारण MIDC मध्ये देखील या परिसरातील बरेचसे कार्यरत आहेत. सोबत मॅचच्या दिशेने त्यावेळेला टप्पा पडल्यानंतर थोडासा कट होतोय बॉल आणि कट होऊन मात्र शरीराचा वेध घेतोय. विजय यांचा पवित्रा एका मोठ्या स्ट्रोकचा होता, परंतु गोलंदाज थांबवतोय. हे षटकावर मॅच गणित अवलंबून आहे. पहा 2 बॉलमध्ये केवळ 1 रन आले, परंतु बॅटिंग करणारी नडगाव टीम म्हणेल 1-2 मोठे फटके पाहिजेत, परंतु 1-2 मोठ्या फटक्यांबरोबर सिंगल डबल्स देखील गरजेचे आहेत, कारण डॉट बॉल यावेळेला परवडण्यासारखा नाहीये. पाहूया 4 षटकांची लढत. षटकं जरी कमी झाली तरी मॅचची रंगत कमी होणार नाहीये, परंतु उद्या आमचा प्रयत्न असणार आहे सकाळी अगदी लवकर मॅचेस सुरू करण्याचा. हो यावेळेला वेगळं काही करण्याचा प्रयत्न, परंतु फहद यांचा एक जबरदस्त बॉल येताना पाहायला मिळतोय.
शेवटचं षटक माझ्यासाठी का दिलं गेले दाखवून देतात. पहा, काही जे गोलंदाज असतात नवीन बॉल स्पेशलिस्ट असतात, काही असतात स्लॉग ओव्हर स्पेशलिस्ट, आणि तसंच मात्र या ठिकाणी फहादला शेवटचं षटक दिलंय. प्रत्येकाची भूमिका असते. कोणी ओपनर असतं, कोणी मिडल ऑर्डरला असतं, कोणी स्लॉग ओव्हर्सला असतं, आणि तसंच जर पाहिलं तर या ठिकाणी गोलंदाजीचं देखील असतं. काही डेथ ओव्हर स्पेशलिस्ट बॉलर देखील असतात आणि तशीच कामगिरी फहाद सध्या करत आहेत. कमी गतीचा बॉल पाठीमागे आले, खेळायचा होता एक वेगळा स्ट्रोक, परंतु तिकडे बाईच्या स्वरूपातील राहणार आहे. ओहो, या वेळेला दांडी 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 गुल बोल्ड. संदेश खंडारे, शेवटचं षटक जर पाहिलं तर या ठिकाणी कौतुक करावं लागेल गोलंदाज फहद यांचं. या ओव्हरमध्ये जर पाहिलं तर आतापर्यंत त्यांनी 2 धावा केवळ खर्च केलेल्या आहेत. धावसंख्या एकंदरीत पाहायला मिळते ती 37. 37 धावा अंतिम टप्प्यात काय गोलंदाजी केली आहे. कोणी पहिले ओव्हर टाकून प्रभावित करतो, कोणी शेवटची ओव्हर टाकून प्रभावित केलं. इकडे फहदने केलंय. कमी गतीचा बॉल, आणखीन एक फ्लाइटेड डिलिव्हरी. वा, काय बॉलिंग केली आहे. शेवटची ओव्हर 2 रनची, टाळ्या व्हायला हरकत नाहीये. तो पण नाहीये. पहा, इकडे नडगाव फ्रंट फुटला होती, बॅक फुटला होती थोडीशी या ठिकाणी वहूर, परंतु शेवटची ओव्हर 2 धावांची टाकत असताना फहद म्हणतायत मी आहे ना, आणि इकडे केवळ 2 धावा त्यांनी दिल्या. धावा संख्या झालेली आहे या ठिकाणी 37. 38 धावांची आवश्यकता. 24 चेंडूमध्ये 38, परंतु त्यातही फाईट होऊ शकते, परंतु त्यासाठी सुरुवातीला काही विकेट घ्याव्या लागतील. पाहूया दुसऱ्या डावात काय होईल. पाहत राहा A1ची A1 स्पर्धा, A1 निजामपूर आयोजित 27 वर्षाची परंपरा असणारी ही मानाची स्पर्धा. सलामीची जोडी मैदानाच्या दिशेने दाखल झालेली आहे. विजयासाठी जर पाहिलं तर या ठिकाणी धावांची आवश्यकता आहे. 38 धावांची गरज आहे. एका बाजूला जर पाहिलं तर आता भूमिका बदलल्यात. त्यांनी फिल्डिंग केली ते बॅटिंगसाठी आले, आणि बॅटिंग केले ते आता फिल्डिंगसाठी गेले. नडगाव एका बाजूला आहे, दुसऱ्या बाजूला वहूर आहे. महाड तालुक्यातील 2 महत्त्वाची गावे एकमेकांच्या विरोधात इकडे पाहायला मिळत आहेत.
मानाची स्पर्धा आहे, 27 वर्षाची परंपरा आहे, चांगलं मैदान आहे, चांगली खेळपट्टी आहे, चांगलं आयोजन आहे, चांगलं नियोजन आहे, चांगलं प्राईज आहे, चांगले प्रेक्षक आहेत आणि स्पर्धाही चांगलीच आहे. आणि म्हणूनच A1च्या दिशेने सगळ्यांचीच वाटचाल होताना पाहिलं मी ते. सगळ्यांचं हार्दिक स्वागत. सौदने मागील मॅचमध्ये जबरदस्त कामगिरी केली, सामनावीराचा पुरस्कारही पटकावला आणि दुसऱ्या बाजूला जर पाहिलं तर आता निहाल त्यांच्या जोडीला मागील मॅचमध्ये ते देखील चांगलेच खेळले होते. परंतु हेही विसरून चालणार नाहीये. बॉलर तेजस यांनी 4 विकेट घेतल्या होत्या आणि मॅन ऑफ द मॅचही घेतलं होतं. तेजस शिर्के. पहिल्या षटकावर मॅचचं गणित अवलंबून असेल. जर का या ठिकाणी दबाव बनवला, 5-6 दिवस धावा देत एखाद दुसरी विकेट मिळवली तर दबाव क्रिएट करू शकतात. परंतु पाहूयात काय होईल आणि त्याची जबाबदारी मात्र या ठिकाणी कारण मॅच दोन्ही डावात ऑन राहते. पहिल्या डावात धावा होऊ देत किंवा नाही होऊ देत, दुसरा डाव हा खेळावाच लागतो आणि आता दुसऱ्या डावात काय होतंय आपल्याला पाहायचं आहे. वहूरचा सुपरस्टार बॅटिंगसाठी पाहिला मिळतोय तर दुसऱ्या बाजूला जर पाहिलं तर नडगावची तेजस एक्सप्रेस आता गोलंदाजीसाठी सज्ज झाली आहे. यावेळेला पहिलाच बॉल कव्हर पॉइंटच्या दिशेने लॉफ केलाय आणि या बॉलला पाठवलंय सीमा रेषा पार. षटकार. आणि कव्हरच्या दिशेने षटकार मारणं सोपी गोष्ट नाहीये, परंतु सौदने एक गोष्टीचा अंदाज घेतला. इकडे वाऱ्याची दिशा कुठे आहे? बॉलला थोडासा बाउन्स होता, कव्हर्सला ढकललंय आणि 6 धावा वसूल केल्या. तेजसचा समाचार पहिल्याच बॉलवर घेतलाय, परंतु पहिल्या बॉलवर जरी समाचार घेतला असेल, कमबॅक करू शकतात तेजस. त्यांच्याकडे ती क्षमता आहे, त्यांना ते करावं लागेल. आपल्याही गावाच्या नावाची चर्चा मात्र या स्पर्धेत पुढच्या मॅचमध्ये व्हायची असेल तर त्यांना चांगली गोलंदाजी करावी लागेल. यावेळेला सरळ बॅटने समोरच्या दिशेने आणखीन एक सौचा दर्जेदार फटका येताना पाहायला मिळतोय. यावेळेला धावा मिळतील 4 4 4 4 चौकार. पहिल्या 2 बॉलला सीमारेषेच्या पलीकडे धाडण्यात यशस्वी राहिलेत. प्रमुख गोलंदाजावरच हल्ले केलेले आहेत. आणि तेजस पहा एका निर्धाराने पुन्हा एकदा तुम्हाला सावरावं लागेल. हल्ले होत आहेत, पॉवर प्ले आहे, सौद सारखा बॅटर आहे, परंतु तुमचंही नाव तेजस आहे आणि तुम्हीही या नडगाव सारख्या प्रमुख गावाची पहिली ओव्हर तुमच्या हातात दिली जाते तर तुम्हाला कामगिरी करावी लागणार आहे. तेजस यावेळेला फटका फसलाय, बॉल हवेत, पाहूया फिल्डर थोडेसे दूर आहेत, आलेत. ओ एफर्ट चांगले होते, एफर्ट चांगले होते. याच खेळाडूने या अगोदरच्या मॅच मध्ये माझ्या मते रोहन दरेकर असावेत तिकडे, रोहित दरेकर ज्यांनी काय कॅच पकडली होती आणि ती तो स्पॉट होता. परंतु आताही तिकडे पोहोचले परंतु कॅच नाही होऊ शकली. परंतु एकच धाव मिळेल. धाव संख्या 1 ने पुढे जात असताना आपल्या पाहायला मिळते 11. म्हणतात ना म्हणजे अवघड होती नो डाऊट, परंतु होणं गरजेचं होतं आणि ती जर झाली असती तर दबाव थोडासा आला असता कारण प्रमुख फलंदाजाचा तो खेळ होता. प्रेक्षकांना आतुरता असते या मॅचची, या स्पर्धेची, A1ची, निजामपूरची. आता निजामपूर चर्चेत आहे कारण अलीकडे जवळ जर पाहिलं तर MIDC मोठ्या प्रमाणावर पाहायला मिळतात. सामान्य घाट अगदी अगदी वेगात आता मोठ्या प्रमाणावर इकडनं वर्दळ सुरू झाली. खूप मोठ्या प्रमाणात एसटी म्हणा, दिघी करून पुण्याच्या दिशेने जाणारा मार्ग सुद्धा हाच आहे. पर्यटक मोठ्या प्रमाणावर येतात. त्यामुळे निजामपूर देखील चर्चेत आहे आणि रायगडाला जाण्यासाठीचा शॉर्टकट देखील या परिसरामधूनच आहे. त्यामुळे निजामपूर अलीकडे खूप चर्चेत आहे आणि त्याचबरोबर निजामपूरची ज्या ज्या वेळेला चर्चा होती त्यावेळेला क्रिकेटची देखील चर्चा होते. इकडल्या गावनिहाय क्रिकेटलाही एक चांगला दर्जा आहे आणि इकडल्या स्पर्धांनाही एक चांगला दर्जा आहे आणि सध्या आपण पाहतोय A1 निजामपूर. चांगला बॉल पाहिला मिळाला, लेंथवरचा बॉल होता, बॅकफुटला जाऊन समोर खेळण्याचा प्रयत्न. एक धाव मिळेल, एक धाव आली तर हरकत नाहीये, मोठ्या फटक्यापासून वंचित ठेवायचंय. धाव संख्या जर पाहिली तर 13. पहा प्रतिस्पर्धी टीम मॅचच्या दिशेने वाटचाल करते, त्यांना थांबवणं तुमचं काम आहे. पाहूया काय होईल. यानंतर आजच्या दिवसातील शेवटची मॅच चालू मॅच मधील विजेता संघ मेहर 11 टेम्पला बरोबर खेळ. यावेळेला फुलटॉस, त्याच्यावर आक्रमण, बॉल जातोय सीमारेषेच्या पलीकडे. 6 6 6 6 षटकार. 19 धावा पहिल्याच ओव्हर मध्ये येताना पाहायला मिळत आहेत. अजूनही षटक सुरू आहे आणि सौद पटेल या नावाची चर्चा
सौद पटेल या नावाची चर्चा मुंबईपासून दुबईपर्यंत का होते दाखवून देण्याचं काम मात्र या ठिकाणी सौदने केलंय. एकोणीस धावा. आणखीन एक फटका झाला ऑफ केलाय समोरच्या दिशेने. पहिल्या षटकात जर पाहिलं तर सौद पटेल तुटून पडले आणि काय बॅटिंग केली आहे. टाळ्या होतील एवढी जबरदस्त बॅटिंग. षटकार चौकारांची मालिकाच खेळली या ठिकाणी आणि पहिल्याच ओव्हरमध्ये जर पाहिलं तर 38चा पाठलाग करत असताना धावसंख्या झाली आहे 23 धावा धाव फलकावर वहूर संघाचे आपल्याला पाहायला मिळत आहेत. रुहिना 11 वहूर आदिल जळगावकर अँड कंपनी. परंतु दुसऱ्या बाजूला जर पाहिलं तर आपल्याला टीम पाहायला मिळते अल्ताफ 11 नडगाव. रोहित दरेकरला आमंत्रित करण्यात आलंय. नडगाव एक्सप्रेस या नावाने देखील ओळखले जातात. परंतु आता बरंचसं काही प्रतिस्पर्धी टीमच्या बाजूने गेलंय परंतु प्रयत्न करावे लागतील. आपल्या बाजूने यायचं असेल तर त्यासाठीचे प्रयत्न करावे लागतील आणि ते आता पाहूयात कशा प्रकारे होतील. कारण अजूनही जर पाहिलं तर मॅच संपलेली नाहीये. 18 चेंडूमध्ये 15 धावांची आवश्यकता आणि आता स्ट्राईकला जर पाहिलं तर निहाल. पहिलाच बॉल आणि पाठवलाय सीमारेषेच्या पलीकडे. ज्या ठिकाणी सीमारेषा ओलांडली तर आहे पंचांचा इशारा येतोय 4 धावांचा. आता वहूरकर इकडे तुटून पडलेले आहेत आणि वहूरकरांचा आणि या स्पर्धेचा एक इतिहास राहिलाय. नेहमीच वहूरची टीम या मैदानात चांगलं क्रिकेट आणि दर्जेदार क्रिकेट खेळत आली आहे. परंतु मेहर 11 टेम्पलला सज्ज आहे. कोण येणार आमच्या विरुद्ध. नडगाव येणार की वहूर येणार वाट पाहतायत. अजूनही 11 धावांची आवश्यकता या मॅचला जिंकण्यासाठी. A1 आयोजन आपण पाहतोय. अकुटप्याचा बॉल पुन्हा रिवर्सचा फटका 4 धावांचा चौकार. मेहर 11 टेम्पलला टॉस करण्यासाठी टीमचे कॅप्टन त्वरित या ठिकाणी यायचे. मेहर 11 टेम्पलला कॅप्टन टॉस साठी सज्ज राहायचे त्वरित. यावेळेला मात्र अगदी वेगातील चेंडू त्या ठिकाणी पाहायला मिळतो. अपील केलं पंचांनी ते उचलून धरलं. LBW विकेट. पंचांचा निर्णय अंतिम राहील. हर्षद जातील आता बॅटिंगसाठी. पहा मॅच जवळपास पोहोचली आता आणि अजूनही या मॅचला जिंकण्यासाठी धावांची आवश्यकता जर पाहिली तर 7 आहे. 7 धावांची आवश्यकता आहे. ओव्हर नंबर 2 सुरू आहे. पाहूया काय होईल या मॅच मध्ये. सगळ्यांच्याच नजरा लागलेल्या आहेत. या मॅचचा आस्वाद
कुवेतमधून घेतला जातोय, या मॅचचा आस्वाद मुंबईवरून घेतला जातोय, या मॅचचा आस्वाद सुरतवरून देखील घेतला जातोय. कारण निजामपूर परिसरातील खूप जण वास्तव्यामध्ये सुरतला सुद्धा आहेत आणि सुरतमधून देखील, दुबईमधून सुद्धा, कुवेतमधून सुद्धा, कुवेतला तर A1 ची टीम सुद्धा आहे. धन्यवाद डीजे. पहा, मॅच अजूनही संपलेली नाहीये. हार मानणारी टीम नाहीये नडगाव. बॅक टू बॅक 2 विकेट घेतल्या, 2 चौकार लगातार आले आणि रोहित, का या रोहित या नावाची चर्चा होते, दाखवून देतात. चला, बॅटर आलेत, चोरा करायची आहे. सगळ्यांना उत्कंठा मात्र या ठिकाणी या स्पर्धेची होती. आयोजन कसं असेल, या वर्षीचं मैदान कसं तयार होईल आणि त्याचबरोबर किती टीम असतील, काय पारितोषिक असेल, कोणत्या टीम समाविष्ट झाल्यात, कोण आयकॉन आहे, या सातत्याने चर्चा सुरू आहेत या हंगामात सुद्धा. परंतु उद्या ते 26 वर्ष झालं नाही, ते 27व्या वर्षी होणार आहे. आयकॉन फॉर्मॅट निजामपूरमध्ये दाखल. हॅट्रिक बॉल, वेगात बॉल होता, त्याला समोरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न आणि ओहो, इकडे हॅट्रिक होताना पाहायला मिळते. लगातारची 3री विकेट या ठिकाणी येते. खेळाडू बाद. वा, हा, म्हणजे बऱ्याच जणांनी उद्याच्या सुट्ट्या टाकलेल्या आहेत. म्हणजे उद्या फक्त क्रिकेट, उद्या फक्त A1 हजर आलेले आहेत. परंतु कौतुक करावं लागेल, लगातारच्या 3 विकेट या ठिकाणी रोहित दरेकर यांनी घेतलेल्या आहेत. अंतिम वर्षामध्ये आहेत PSCच्या. अपन तारलेकर यांच्याकडून 100 रुपयाचा पुरस्कार गोलंदाजासाठी. यावेळेला टप्प्याचा बॉल होता, त्याच्यावर आक्रमण लगातार. वा, लगातारची 4थी विकेट घेताना पाहायला मिळत आहेत. गोलंदाजाचं कौतुक तर इकडे करणं गरजेचंच आहे. वा, रोहित दरेकर. डीजे, कदाचित मला माहित नाही हॅट्रिक झाल्या असतील. 4 विकेट लगातार आतापर्यंत या स्पर्धेच्या इतिहास झाल्यात की नाही झाल्यात मला माहित नाही. परंतु आज या रोहित दरेकरने घेतलेल्या आहेत, त्याच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्यात. लगातार 4 विकेट. हा कारनामा जर पाहिला तर लसित मलिंगा यांनी केलाय. हा कारनामा शॉन पॉलॉक यांनी केलेला आहे. हा कारनामा जर पाहिलं तर शंकर सैनी नावाच्या एका दिल्लीच्या रणजीपटूने देखील रणजी क्रिकेटमध्ये केलेला आहे. आणि आज या मैदानावर करताना पाहिला मिळाले ते म्हणजे गोलंदाज रोहित दरेकर. लगातार 4 विकेट घेतल्या. आपण तारलेकर यांच्याकडून मात्र विशेष पुरस्कार त्यांच्यासाठी दिला गेलाय. परंतु समोर जर पाहिलं तर आता मोठं आव्हान आहे. पहिल्या 2 बॉलवर 2 चौकार आणि त्यानंतर लगातारच्या 4 विकेट. आपण तारलेकर यांच्याकडून 500 रुपयाचा पुरस्कार आला या लगातारच्या 4 विकेटसाठी. वाह, म्हणजे पारितोषिक हॅट्रिकसाठीचं 100 होतं, 4थी घेतली म्हणून आणखी 500 वाढलं, असे 600 रुपयाचा पुरस्कार त्यांना दिला जाणार आहे. पुरस्कार तुमची ऊर्जा वाढवतात आणि नक्कीच रोहित दरेकर हे नाव आमच्या लक्षात राहील चांगलंच. यावेळेला मात्र पुल करण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी केला जातोय. सीमारेषच्या दिशेने चेंडू जाईल, एक धाव तिकडे मिळेल, थोडीशी मिक्स फील्ड, परंतु लगेच सावरलंय. धावसंख्या 1 ने पुढे जात असताना आपल्याला पाहायला मिळेल.
क्रिकेटच्या खेळात वेळ बदलायला वेळ लागत नाही. थोड्या वेळापूर्वी जर पाहिलं तर परिस्थिती चांगली होती, विकेट गेल्याचा थोडासा दबाव आहे. आता काही म्हणत असतील, यार अजून 8-10 रन असत्या तर मजा आली असती. परंतु क्रिकेट आहे. आता जर पाहिलं तर मॅच जिंकण्यासाठी धावांची आवश्यकता आहे ती 6. 11 चेंडू आणि 6 धावांची आवश्यकता. विकेट महत्वाच्या आहेत. विकेट घेतल्या तर मॅच मध्ये येऊ शकतील, धावा रोखायच्यात. चांगला बॉल पहा, इकडे थोडासा सामी मैदानाच्या आतमध्ये गेलेत आणि त्यांनी संयम दाखवलाय. कारण प्रत्येक बॉलवर तुम्ही षटकार चौकार नाही मारू शकत. काही स्ट्रोक असेही खेळावे लागतील आणि धावसंख्या 1 ने पुढे गेली आहे. मॅचला थोडंसं पराभवाला थोडंसं लांबवण्याचा प्रयत्न नडगावकरांचा या ठिकाणी होतोय. परंतु हेच प्रयत्न करता करता विजयाची चव देखील तुम्हाला चाखायला मिळू शकते. तुम्हाला प्रयत्न करावे लागतील. यानंतर आजच्या दिवसातील शेवटची मॅच, चालू मॅच मधील विजेता आणि मेहर 11 टेम्पाला यांच्यातील असणार आहे. A1 क्रिकेट क्लब निजामपूर. यावेळेला फुल टॉस एक्स्ट्रा कव्हरला खेळलेत. बॉल सीमारच्या दिशेने निघालाय आणि सौद पटेल यांच्या बॅटमधून येत आहेत धावा 4. सौद खूप चांगली बॅटिंग या ठिकाणी करताना पाहायला मिळाली. आणि आता हा घ्या, एक मोठा स्ट्रोक आलाय स्क्वेअर लेग फाईन लेगच्या दिशेने. सौद पटेल ब्रँडेड फटका, धावा 6. मॅच फिनिश. नडगाव विरुद्ध जर पाहिलं तर वहूर, ही मॅच या ठिकाणी चांगलीच रंगली. गोलंदाज आपलं पारितोषिक घ्यायचं आणि मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार या मॅच मध्ये दिला जातोय. अपना मेडिकलचे इस्माईल जळगावकर साहेब यांच्या शुभ हस्ते हा पुरस्कार दिला जाईल. परंतु हा पुरस्कार कोणाला दिला जातोय माहितीये? ज्याने शेवटची ओव्हर टाकली आणि केवळ 1 रन दिली होती, फहाद, त्यांनाच हा पुरस्कार जातोय मॅन ऑफ द मॅचचा.